आणि एक महत्त्वाची अपडेट, शीना बोराच्या सांगाड्याचे अवयव सीबीआय कार्यालयातच आहेत। सीबीआयच्या वकिलांनी कोर्टामध्ये ही माहिती दिली आहे। मागच्या सुनावणीमध्ये सीबीआयने सांगाड्याचे अवयव सापडत नसल्याचा कोर्टामध्ये दावा केला होता। मात्र सीबीआयच्या दिल्ली कार्यालयात फॉरेन्सिक विभागात हे सांगाड्याचे अवशेष असल्याचं सीबीआयने कोर्टात सांगितलंय। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, आधी अवयव सापडत नसल्याचा दावा, आता ते अवयव सीबीआय मध्येच असल्याचं सांगितलं जातंय, नेमकं तथ्य काय? प्रज्ञा, नक्कीच या संपूर्ण प्रकरणात जर आपण पाहिलं तर बहुचर्चित हा संपूर्ण ही केस आहे। शीना बोराचे सांगाडे हे सीबीआयला कार्यालयात आधी सापडलेच नव्हते आणि त्यानंतर त्यांनी तशी माहिती ही कार्यालयात न्यायालयात देखील देण्यात आली होती। मात्र काही दिवसांनंतर जर आपण पाहिलं तर एका त्यांच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेची तपासणी करताना हे सांगाडे सापडल्याचा दावा आता त्यांनी केलेला आहे। याबाबत त्यांनी जी माहिती ही कोर्टासमोर दिलेली आहे, त्यामुळे आता दिल्ली कार्यालयाच्या फॉरेन्सिक विभाग हे सांगाड्याचे अवयव सापडल्यामुळे एक वेगळा ट्विस्ट या ठिकाणी आलेला आहे। तर दुसरीकडे यातील जो मुख्य आरोपी आहे इंद्राणी मुखर्जी, हिने दावा केलाय की शीना ही जिवंत असल्याचा। याबाबत आता नेमका काय निर्णय येतो हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। प्रज्ञा। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होय मनसुद्धा